हा ते महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो. त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही एवढं फक्त हे करेल. किरकोळ ऍडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ऍडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये. दुसरं महत्वाचं जे आहे ते आज देवेंद्र फडणवीसनी दावोसला जो मटका खेळला त्याचे फिगर्स बाहेर पडले. 30 लाख कोटीचा असणारा मटका महाराष्ट्राला लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असणारा मागच्याही वेळेस ते दावोसला गेले होते, त्याच्या अगोदरही दावोसला गेले होते, एकनाथ शिंदे सुद्धा दावोसला गेले होते. त्याच्यामुळे या सगळ्यांनी असणारा 1 लाख कोटीच्या वरती असणारा मटका लागला महाराष्ट्राला असं सांगितलेलं आहे. आम्ही फक्त असणारा देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय की या मटक्याची अमाऊंट जी आलेली आहे आपण सांगितलेली आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट्स आले, कशासाठी आपण खर्च केले, काय काय झालं याचं विवरण जर लोकांना दिलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे खरंच देवेंद्र फडणवीसना मटका लागला का हा निर्णय आपण डिसाईड करता येईल लोकांना.